महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणुकीत ठाणे पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रवींद्र फाटक यांचे बिनविरोध निवडून आल्याबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या भाजप नगरसेवकांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या। यावेळी व्यक्त केलेला स्नेह, विश्वास आणि पाठिंबा हा रवींद्र फाटक यांच्या प्रेरणादायी असून जनसेवेची जबाबदारी अधिक दृढ करणारा असल्याचं समजलं। महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी दाखवलेला विश्वास तसंच ठाणे पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याची भावना हीच आगामी काळातील रवींद्र फाटक यांना प्रेरणा राहणार आहे। या सदिच्छा भेटीबद्दल सर्व भाजप नगरसेवकांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले। आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि स्नेहाने विकासाचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे नेऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी भाजप शहर प्रमुख संदीप लेले, ठाणे महानगरपालिकेचे भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक विकास पाटील, मनोहर डुमरे, वैभव कदम, दीपक जाधव, नारायण पवार, सुरेश कांबळे, अमित सरैया, भरत चव्हाण, सीताराम राणे, नगरसेविका अनिता ठाकूर, कमल चौधरी, अर्चना मणेरा, स्नेहा आमरे, आशादेवी सिंग, सुचिता पाटणकर, नंदा पाटील, माधुरी मेटांगे, काजोल गुनिजन, अनिता यादव, प्रतिभा मडवी, उषा वाघ, नम्रता कोळी, वेदिका पाटील तसंच इतर नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पातलीपाडा जैवविविधता उद्यानात 200 बांबूंचं वृक्षारोपण। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पातलीपाडा येथील जैवविविधता उद्यान येथे सुमारे 200 बांबू रोपांचं वृक्षारोपण करण्यात आलं। या उपक्रमाचं उद्घाटन पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी बुद्धाजबेली बांबू या वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींची रोपं लावून वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केली। आकर्षक खोड आणि पर्यावरणपूरक गुणधर्मांमुळे ही बांबूंची प्रजाती विशेष मानली जाते। जलद वाढ, कार्बन शोषण क्षमता आणि हिरवळीच्या क्षेत्रवृद्धीत योगदान यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी तिचं महत्त्व अधोरेखित होतं। ठाणे महापालिकेनं 2026-27 या वर्षासाठी 1 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निश्चित केलं असून शहरातील मोकळ्या जागा, उद्याने, रस्त्यालगतचे परिसर, शासकीय संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत जैवविविधता उद्यानात एकूण 8 विविध प्रजातींची 200 बांबू रोपं लावण्यात आली। कार्यक्रमादरम्यान आयुक्तांनी महापालिकेद्वारे विकसित करण्यात आलेल्या सेंद्रिय शेती प्रकल्पालाही भेट दिली। नागरिकांसाठी खुले असलेल्या प्रकल्पात पालेभाज्या, फळभाज्या, कंदवर्गीय पिकं तसंच विविध फळझाडांचीही लागवड करण्यात आली। येथे उत्पादित होणाऱ्या भाज्यांचे वृक्षप्रेमी आणि अनाथ आश्रमांना विनामूल्य वितरण करण्यात येतं। तसंच नागरिकांना सेंद्रिय शेती, बीज संवर्धन, कंपोस्ट निर्मिती आणि नैसर्गिक शेती पद्धतींबाबतही मार्गदर्शन दिलं जातं। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला। ठाणे महानगरपालिका पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्यानं विविध उपक्रम राबवत असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रो 4 ची उभारणी केली जात आहे। सुमारे 9 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो चालून त्याची चाचणीही करण्यात आली। परंतु चाचणीनंतर 9 महिने उलटले असतानाही ही मेट्रो धूळ खात असल्याचं चित्र आहे। मागील 9 महिन्यांपासून ही मेट्रो रुळांवर उभी असल्यानं नागरिकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे। रेल्वे सुरक्षा आयोगाकडून परिचालनासाठी अद्याप प्रमाणपत्र मिळालं नसल्यानं ही मेट्रो रुळांवरच उभी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे ठाण्याच्या पहिल्या मेट्रोची धाव ठाणेकरांना सध्या तरी धूसर दिसत आहे। ठाणे शहरातून थेट वडाळा आणि घाटकोपर गाठता यावं, मुंबईत जाणाऱ्या नोकरदारांचा प्रवास सुकर व्हावा, मध्य रेल्वेचा प्रवासी ताण कमी करता यावा यासाठी मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम ठाणे शहरात सुरू आहे। मागील 10 वर्षांपासून या प्रकल्पाचं काम सुरू असल्यानं ठाणेकरांना प्रकल्पाच्या कामांमुळे सर्वाधिक वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे।
एकूण 32.32 किलोमीटर मार्गिकेचा हा प्रकल्प उन्नत असून 30 मेट्रो स्थानकाचा यामध्ये समावेश आहे. 2016 मध्ये प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यानंतर 6 ते 7 वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याचा दावा सरकार करत होती, परंतु 10 वर्ष उलटत असतानाही हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. घोडबंदर भागातील मेट्रो स्थानकांची कामं सुरू झाल्यानंतर जून 2025 मध्ये हा प्रकल्प सुरू करण्याचं नियोजन होतं. त्यानंतर येथील मेट्रोच्या रुळांवर मेट्रोचे डबे देखील उभे झाले. सप्टेंबर 2025 मध्ये मेट्रो प्रकल्पाची चाचणी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक भव्य कार्यक्रम पार पडला. घोडबंदर भागातील अनेक रहिवाशांच्या मनात आता मेट्रो सुरू होणार अशी आशा निर्माण झाली होती. 1 ते 2 वेळा या रिकाम्या मेट्रोच्या फेऱ्या देखील झाल्या. त्यामुळे मेट्रो धावणार असं वाटत होतं. परंतु 9 महिने उलटत असतानाही मेट्रो रुळांवरून धावली नाही. येथील घोडबंदर भागातील काही स्थानकांमधून ही मेट्रो सुरू केली जाईल असा दावा सरकारकडून केला जात होता, परंतु हा दावा देखील फोल ठरत असल्याचं दिसून येत आहे. निधी खर्च करताना काटकसर करावी, शिस्त राखावी असं खुद्द आयुक्तांचे निर्देश असले तरी रामगणेश गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून 23 कोटींची तरतूद असताना कंत्राटदारानं 38 कोटींचा खर्च केलाय. त्यामुळे बिकट परिस्थिती असतानाही ठाणे महापालिकेच्या खांद्यावर वाढलेल्या 15 कोटींच्या खर्चाचं ओझं आलं आहे. राज्य शासनानं रंगायतांच्या नूतनीकरणासाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र काम पूर्णत्वाकडे जात असताना खर्चात मोठी वाढ झाली. या वाढीव खर्चास मान्यता देण्यासाठी महापालिकेनं कलम 72(ब) अंतर्गत प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नूतनीकरणाच्या कामांमध्ये नवीन आसन व्यवस्था, रंगमंचाचं आधुनिकीकरण, अग्निसुरक्षा व्यवस्था, सजावटीचं छत, सराव कक्ष, वाहनतळाची सुविधा तसंच स्वच्छतागृहांचं नूतनीकरण यांचा समावेश करण्यात आला. या सुविधांमुळे रंगायतन अधिक सुसज्ज झालं असलं तरी खर्चात सुमारे 65% वाढ झाल्यानं आर्थिक नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मंजूर निधीपेक्षा अधिक झालेला खर्च स्थानिक स्वराज्य संस्थेलाच करावा लागणार असल्यानं हा आर्थिक भार महापालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. पालिकेवर आधीच विविध विकास कामे, कंत्राटदारांची देणी आणि अन्य आर्थिक जबाबदाऱ्यांचा ताण असताना आता आणखीन 15 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त आणि खर्च नियंत्रणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम पूर्ण झालं असून ऑगस्ट 2025 पासून ते नागरिकांच्या सेवेत दाखल झाले. आधुनिक सुविधांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध झालं असलं तरी वाढीव खर्चाची रक्कम, कंत्राटदारांची देयकं आणि निधी व्यवस्थापन याबाबतचे प्रश्न अद्याप कायम आहेत. प्रशासनानं वाढीव कामांची बिलं टप्प्याटप्प्यानं अदा करण्याचं नियोजन केल्याचंही सांगितलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने काढला ऑक्सिजन मोर्चा. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेवर अभिनव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात झाडे, ऑक्सिजन सिलेंडर घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून ठाणे शहरातील पर्यावरणाच्या असमतोलच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने गणेशवाडी ते ठाणे महापालिका मुख्यालय असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरांनी हातात TMC असे फलक घेऊन वृक्षतोड करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेचा निषेध केला. या मोर्चात यमाची वेशभूषा केलेला कार्यकर्ता सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. मोर्चेकरांनी हातात एकच ध्यास, पर्यावरणाचा विकास, पर्यावरणाचं रक्षण आपलं कर्तव्य आहे तसे फलक हातात घेतले होते. तसंच झाडे तोडून करणार विकास, ठाणे महापालिका करते शहराला भकास, झाडांची कत्तल करून संपतोय ऑक्सिजन, ठाणे महापालिका तयार करतोय पॉइझन अशाही घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या. दरम्यान यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सरकार जरी झाडं लावण्याचं आवाहन करत असलं तरी आपण सांगतो आहोत की ती झाडे आधी वाचवा. देशाचा सत्यानाश केला आहे. अंदमान, निकोबार, ताडोबा येथील झाडे कापली जात आहेत. उद्योगपतींना हजारो एकर जमीन देऊन तेथे झाडांची कत्तल केली जात आहे.
ठाण्यात वन खात्याची 193 एकर जमिनीचा TDR ठाणे महापालिका देत आहे. भ्रष्टाचाराची बचबचपुरी माजलीय. ठाणेकरांना आपण आवाहन करतोय की वेळेत जागे व्हा, अन्यथा आपल्या मुलाबाळांना श्वास घेता येणार नसल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाणे शहरात गेल्या 6 महिन्यात अधिकृत आणि बेकायदा पद्धतीने अंदाजे 10,000हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचं सांगितलं. मेट्रोसाठी 3,000 झाडं तोडली जाणार आहेत. उड्डाणपुलांसाठी 300 झाडं तोडली जाणार आहेत. शिळदिवा रस्त्यासाठी 283 झाडं तोडली आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवरील पुनर्विकासासाठी एकूण 1,714 झाडांपैकी 724 झाडं तोडण्यात सार्वजनिक बांधकाम विभागानं मंजुरी मागितली असून यातील बरीच झाडं गेल्या काही महिन्यात तोडण्यात आल्याचंही मनोज प्रधान यांनी सांगितलं. याच पालिका प्रशासनाला जाण यावी म्हणूनच हा मोर्चा काढला असून पालिका प्रशासनाला आम्ही ऑक्सिजन सिलेंडर आणि झाडं भेट दिल्याचं सांगत यावरून तरी प्रशासनाला अक्कल येईल अशा आशा त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, महिला कार्याध्यक्षा फुलबानू पटेल, मिलिंद बनकर, केतन जेथे, महेश भाग्यवंत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मुद्दामून आम्ही ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क घेऊन आज ही रॅली काढलेली आहे. आज पर्यावरण दिवस आहे आणि या दिवशी आम्हाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एक वेगळीच अशी भेट द्यायची आहे आणि ती म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर. आज गेल्या जर तुम्ही 3 महिन्यात बघितलं तर सुरुवात झाली मेंटल हॉस्पिटलला 1200 झाडं कापली गेली आणि परवानगी शिवाय ती झाडं कापली गेली. त्यात काही हेरिटेज झाडं होती, काही 100 वर्षाची झाडं होती. त्याच्यानंतर उन्नत रस्ता आला साकेत ते आनंदनगर, त्याच्यात 1800 झाडं तोडण्याची परवानगी या TMCने दिली. त्याच्यानंतर आता इंटरनल रिंग रेल्वे आला, त्यात 3200 झाडं तोडायची परवानगी दिली. आता आपण ठाण्यामध्ये हरित ठाणं, झाडांचं ठाणं असं समजत होतो, पण मॉडेला तुटली, तिकडे झाडं तोडण्यात आली. अदानी ACC सिमेंट घेतलं, तिकडे झाडं तोडण्यात आली. ग्लॅक्सोमध्ये ओबरॉय आलं, हजारो झाडं तुटली. रेमंड्स दिवसा ढवळ्या 100 झाडं तोडते. त्याच्यानी फरक काय पडलाय की गेल्या 2 महिन्यात AQI इंडेक्स 18 दिवस या ठाणे शहरात 200 पेक्षा वरती होतं. म्हणजे कालांतराने ठाण्याचं दिल्ली होतंय की काय असा झालेलं आहे. दिल्ली अशा प्रकारचं वातावरण या ठाण्यात आहे. 37-38 डिग्री क्लायमेट झालेलं आहे आणि हे कशामुळे झालंय तर या बिनडोक TMCच्या अधिकाऱ्यांमुळे झालेलं आहे, जे दिवसा ढवळ्या परवानगी देत आहेत झाडं कापायला, किंबहुना स्वतः झाडं कापतायत. त्याचा निषेध करायला, त्यांना आठवण करायला की आज ऑक्सिजन कुठेतरी कमी होतं या शहरात, म्हणून त्यांना आम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर भेट द्यायला या ठिकाणी आलो. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 500 झाडे प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये राबवावी. जी आहेत तिथं वाचवा, लावतील लांब राहिलं. अहो या देशाचा सत्यानाश करतायत. अंदमान निकोबारमध्ये झाडं कापतायत. अंदमान निकोबारमध्ये ताडोबाचं अभयारण्य आहे, त्या अभयारण्यातल्या कित्येक झाडं कापण्यात आली आहेत. इथल्या उद्योगपतींना मोठे मोठे उद्योग देण्यासाठी म्हणून लॉयड्स असतील, हे असतील, ते असतील, हजारो एकर जमीन दिली आणि सगळी झाडं उडवतात. 194 एकर फॉरेस्ट त्याचा TDR दिला. अहो जमीन वन खात्याच्या ताब्यात आहे. महानगरपालिकेने द्यायची का, घ्यायची कशाला ताब्यात आणि द्यायची कशाला ताब्यात? जी जमीन तुमच्या ताब्यातच नाही, जी वन खात्याच्या ताब्यात आहे, तुम्ही कशाला मध्ये पडताय? सगळ्या भ्रष्टाचाराने बचबचपुरी झालेली आहे आणि मी ठाणेकरांना आव्हान करतो, वेळेत जागे व्हा, नाही तर तुमच्या मुलाबाळांना श्वास देखील घेता येणार नाही.